नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया शारदा एनर्जी अँड मिनरल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 926 कोटी रुपयांनी 1633 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 1239 कोटी रुपयांनी 1633 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने वाढला आहे. 198 कोटी रुपयांनी 437 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा नेट प्रॉफिट 4पटपेक्षाही वाढला आहे. 100 कोटी रुपयांनी 437 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. आणि या कंपनीमध्ये आज याचमुळे डायरेक्ट 20%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी शेअर एज अप आफ्टर 76.22 मेगावॅट प्रोजेक्ट अप्रुव्हल फॉर CPP सेगमेंट. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला आपल्या कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर सेगमेंटच्या अंडर 76.22 मेगावॅटच्या सोलार आणि वाइंड सोलार हायब्रिड पॉवर प्रोजेक्टसाठी मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टिटागढ रेल शेअर जंप आफ्टर सेक्युरिंग ₹1598 कोटी मुंबई मेट्रो कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम NCC. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला NCC लिमिटेडकडून मुंबई मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी मेजर ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 1598.55 कोटी रुपये, म्हणजे जवळपास 1600 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टिटागढ रेल सिस्टम्स लिमिटेडच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया ॲक्सिस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्सिस कॅडेज बॅक्स ₹223.95 कोटी डिफेन्स ऑर्डर फ्रॉम इंडियन आर्मी फॉर टँक ट्रान्सपोर्टर ट्रेलर्स. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्सिस कॅडेज टेक्नॉलॉजी लिमिटेड या कंपनीला आपल्या होलिओन सबसिडरी कंपनी ॲक्सिस कॅडेज एरोस्पेस अँड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडच्या थ्रू आत्मनिर्भर भारत इनिशिएटिव्हच्या अंडर इंडियन आर्मीकडून ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? 212 नेक्स्ट जनरेशन 50 टन टँक ट्रान्सपोर्टर ट्रेलर्स सप्लाय करण्यासाठी, ज्याची व्हॅल्यू आहे 223.95 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज ॲक्सिस कॅडेज टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया MCXबद्दल, म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढली आहे. 234 कोटी रुपयांनी 373 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढली आहे. 291 कोटी रुपयांनी 373 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे. 111 कोटी रुपयांनी 203 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे. 135 कोटी रुपयांनी 203 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा
क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे JSW स्टील लिमिटेड. तर मित्रांनो, JSW स्टील अँड JFE टू इन्व्हेस्ट ₹5,845 कोटी इन एक्सपेंडिंग इलेक्ट्रिकल स्टील कॅपॅसिटी इन इंडिया. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW स्टील लिमिटेड ही कंपनी आपल्या लॉंग टर्म जॅपनीज पार्टनर JFE स्टील कॉर्पोरेशन सोबत मिळून इंडियामध्ये ग्रेन ओरिएंटेड इलेक्ट्रिकल स्टीलच्या मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटीला वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, या दोन कंपन्या प्रोडक्शन वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे 5,845 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याचा उद्देश आहे इंडियामध्ये जी डिमांड वाढत आहे रिन्युएबल एनर्जी, इलेक्ट्रिक व्हेकल, तसेच AI डेटा सेंटर्स, तसेच ब्रॉडर एनर्जी ट्रान्झिशन्ससाठी त्याची डिमांड फुलफिल करण्यासाठी कंपनी आपला प्रोडक्शन वाढवत आहे. आणि मित्रांनो, यावरून आपल्याला सरळ एक गोष्ट समजत आहे की JSW स्टील लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया हिरो मोटोकॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प शेअर जंप ॲज जुलै सेल्स राईज 21% इयर ऑन इयर बेसिस टू 4.49 lakh युनिट्स. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या कंपनीने आपल्या जुलै 2025 या महिन्याचा सेल्सचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, हिरो मोटोकॉर्प जी वर्ल्ड लार्जेस्ट टू व्हीलर मॅन्युफॅक्चरर आहे, या कंपनीने जुलै 2024मध्ये सेल्स केली होती 3,70,274 युनिट्स. आणि मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 21%ने वाढली आहे. आणि या कंपनीने जुलै 2025 या महिन्यामध्ये सेल्स केली आहे 4,49,755 युनिट्सची. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला हिरो मोटोकॉर्प लिमिटेड या कंपनीच्या शेअर प्राईजवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया लार्सन अँड टुब्रो लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T विन्स रिन्युएबल ऑर्डर वर्थ अप टू ₹2,500 कोटी फॉर बिहार्स लार्जेस्ट सोलर बॅटरी हायब्रिड प्रोजेक्ट. तर चला अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T लिमिटेडला बिहारचा लार्जेस्ट सोलर बॅटरी हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी EPC म्हणजे इंजिनिअरिंग, प्रोक्रुटमेंट अँड कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 2,500 कोटी रुपयांपर्यंत. आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स कार्गो व्हॉल्यूम जम्प्स 8% इयर ऑन इयर बेसिस टू 40.2 MMT इन जुलै 2025. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड या कंपनीने आपल्या जुलै 2025 या महिन्याचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची कार्गो हँडलिंग इयर ऑन इयर बेसिसवर 8%ने वाढून 40.2 MMT म्हणजे मिलियन मेट्रिक टन्स आली आहे, ज्यामध्ये सर्वात जबरदस्त परफॉर्म केला आहे कंटेनर व्हॉल्यूमने इयर ऑन इयर बेसिसवर 22% जुलै 2025 या महिन्यामध्ये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे
आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.